प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई विद्यापीठात पाली भाषा भवन निर्मिती व्हावी या मागणीकरता उपोषणाला बसलेल्या भंते विमानसा यांचा विद्यापीठ प्रशासनाने एक छळवणूक सुरू केलेली आहे आणि त्यांना PhD विद्यार्थी म्हणून त्यांची मान्यता रद्द केली, त्यांना वसतिगृहातून बाहेर काढलं आणि त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. गेली महिनाभर भंते विमानसा ह्या विद्यापीठाच्या आवारात रोडावर आपलं चिवर वस्त्र अंथरून त्यावरच झोपता आहेत. कुठली अंघोळ पाण्याची व्यवस्था त्यांची विद्यापीठ प्रशासन करू देत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या विरोधात पाली भाषा संवर्धन समिती यांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन आझाद मैदानावर घेतलं. त्या धरणे आंदोलनात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी नेमकी आपली भूमिका काय मांडली ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पहा. पाली भाषा संवर्धन समिती आणि जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने आज आझाद मैदानामध्ये हा जो मुंबई विद्यापीठाने त्या ठिकाणी गेल्या 6-7 महिन्यापासून भंते विमानशा हे जे काय मूलभूत प्रश्नाला घेऊन आंदोलन करतायत, तर त्या आंदोलनाला ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठ आणि त्याचं प्रशासन, त्याचे जे प्रो VC आहेत भांगरे, हे ज्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतायत आणि एकंदरच हे आंदोलन आणि जे काही संविधानिक पद्धतीने मागण्या आहेत त्याच्यावर ज्या पद्धतीने त्या मागण्या पूर्णपणे नाकारण्याचं काम हे पद्धतीने त्या ठिकाणी प्रशासन करतंय, त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी जे आहे आम्ही सातत्याने विधायिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आजच्या आंदोलनामध्ये मुंबईमधल्या आणि मुंबईतल्या संपूर्ण महानगरामधल्या, ज्याला आपण MMR रिजन मधलो म्हणतो, त्या महानगरामधले सर्व बौद्ध उपासक हे या ठिकाणी आज जमा झालेले आहेत आणि शासनाला पत्र दिलेले आहे. शासनाला या गोष्टी बाबतीत आपण मांडणी केलेली आहे की आपण ताबडतोबीने याच्यामध्ये विचार करावा. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. आम्ही आमचं निवेदन या ठिकाणचे जे शिक्षण मंत्री आहेत यांना देण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी अजूनही त्यांच्या माध्यमातून कुठलीही आम्हाला बोलावणं आलेलं नाहीये आणि म्हणून त्यांनी ताबडतोबीने या ठिकाणी बोलावणं यावं. आणि त्याचबरोबर आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत या मागण्या चर्चा कराव्यात. आम्ही चर्चेला प्राधान्य देणारे लोक आहोत आणि म्हणून शिक्षण मंत्र्यांनी स्वतः विद्यापीठामध्ये आलं पाहिजे आणि विद्यापीठामध्ये येऊन भंतेंना भेटलं पाहिजे. भंतेंना भेटून प्रशासक ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कांड करत आहे त्या प्रशासनाला देखील ताळ्यावर आणलं पाहिजे अशी आमची डिमांड आहे. आणि म्हणून आज आता आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून हा जो काय मोर्चा आम्ही त्या ठिकाणी उभा करतोय त्या माध्यमातून शासनाने त्याकडे लक्ष द्यावं अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. धन्यवाद. भंते विमानसावरती जो काय अन्याय झालेला आहे आणि जे पाली भाषा भवन जे आहे त्यासाठी केंद्राकडून निधी आलेला असताना सुद्धा ते बांधण्यामध्ये जातीयवादी मुंबई विद्यापीठ प्रशासन जे टाळमटाळ करत आहे त्याचा आपण निषेध करत आहोत आणि आंदोलन खूप मोठं होणार आहे. आणि या प्रशासनासह या सरकारला सुद्धा त्या जागेवर आणण्याचं काम हे सर्व आंबेडकरवादी, बौद्ध आणि जे कोणी न्यायप्रिय जनता आहे महाराष्ट्रातील ते केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम. एकाकडून भारत सरकार संघ घर वापसीच्या मोहिमा आखत आहे आणि दुसऱ्या बाजूने दलितांची, शोषितांची, अल्पसंख्याकांची गळचप करायची चालू आहे. त्याचाच भाग म्हणून पालीचा गळा चिरडण्याचं काम चालू आहे. सम्राट अशोकानंतर बौद्धांचा वंशसार करून त्या काळातील लोकभाषा असलेली पाली ह्या देशातून घालवली गेली, पण तरी सुद्धा पाली तशी जीव धरून होती. एका बाजूने देवभाषा म्हणून संस्कृतीचं पालन पोषण करणारी सरकार
दुसऱ्या बाजूने पालीपेक्षा प्राचीन असलेल्या पालीची कळचेपी करताय याचाच भाग बनून UPSCच्या परीक्षांमध्ये पाली हा विषय होता, मार्कांचा विषय घेता सर्व धर्मीय विद्यार्थी पाली हा विषय घेते. गेल्या 3-4 वर्षात पाली हा विषय UPSCच्या परीक्षेतून काढून टाकला आणि आता अनेक विद्यापीठांमधून पाली विषयाची कळचेपी चालू आहे. आणि त्यामुळेच हा एक षडयंत्राचा भाग आहे. जशी मराठी भाषेची कळचेपी केली जाते, एक भाषा, एक राज्य, एक सरकार, एक भाषा, एक संस्कृती हा लादवणुकीचा जो प्रयास आहे त्याचाच भाग म्हणून मराठी बरोबरच पालीची कळचेपी चालू आहे असा आमचा आरोप आहे. आणि त्यामुळेच आम्ही सरकारचा धिक्कार करत आहोत. विद्यापीठ अनुदान आयोग तो पाली भाषेला जर अनुदान देत नसेल तर त्याचाही निषेध करत आहोत. आणि त्यामुळं हे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाची परिणती जर सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही योग्य मार्गाने, लोकशाही मार्गाने आंदोलन या गल्लीपासून तर प्रत्येक भारतातील राज्यामध्ये पाली भाषेच्या संवर्धनाचं आंदोलन नेल्याशिवाय राहणार नाही. मी प्राध्यापक डॉक्टर सुधा मोहिले. मी पाली विभागाची 2005च्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी. आज आम्ही डॉक्टर भंते विमान साहेब यांच्यावरती 7 महिन्यापासून जे विद्यापीठ हल्ला करत आहे, अन्याय करत आहे, त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही निषेध करत आहोत. आणि त्या निषेधाच्या विरोधासाठी आम्ही आज आझाद मैदान इथे आम्ही जमलेलो आहोत. आज हा देशाची व्यवस्था चुकीची आहे म्हणून आमची अवस्था आहे. कारण गेल्या हजारो वर्षापासून आम्हाला शिक्षणापासून नाकारलं, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने, बाबासाहेबांच्या संघर्षामुळे आज देशाला संविधान मिळालं आणि आम्ही त्या समाजातले लोक आज शिकून सवरून वर आलेलो आहोत, उच्च शिक्षित होतो आणि उच्च शिक्षित होऊन आम्हाला खरं अर्थाने न्यायाची आम्ही मागणी करत आहोत. आज 1977 पासून पाली विभाग बंद झाला होता आणि पाली विभाग बंद झाल्यानंतर आम्ही संघर्ष केला. डॉक्टर खोलेंकडनं आम्ही आपल्या पालीला आम्ही मान्यता मिळवून गेली. पाली डिपार्टमेंट त्यांनी सुरुवात केली 2005 मध्ये आणि ते संस्कृत डिपार्टमेंट मध्ये घातलं. पण संस्कृत डिपार्टमेंट मध्ये घातल्यानंतर आम्ही 2005 आणि 2006 मध्ये आम्ही पाली शिकलो, MA झालो. पण MA झाल्यानंतर ते योजना भगत ही बाई तिथे कोऑर्डिनेटर म्हणून तिची नेमणूक करण्यात आली. नेमणूक केल्यानंतर तिने सर्वात प्रथम आम्हाला आंबेडकराईट लोकांना, बाबासाहेबांना जय भीम म्हणण्यासाठी विरोध केला. विरोधच केला नाही तर आम्हाला आजही ती बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी विरोध करते आणि पाली शिकण्यासाठी मोटिवेट न करता डिमोटिवेट करते. मी एवढं सांगेन, आजचा हा जो निषेध मोर्चा आम्ही काढलेला आहे आणि आम्ही आंदोलन जोपर्यंत भंते विमानसाना आणि पाली भवन मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा लढतच राहणार आहोत. मागच्या वेळेस जेव्हा PhD साठी म्हणजे जेव्हा फेलोशिपचा जो लढा होता, औरंगाबाद मधून काही स्टुडंट आले होते आणि त्यांना मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये राहण्यासाठी मिळालं नाही आणि म्हणून ते आमच्या कल्याणमध्ये जे गौतम रत्न भंते जे आहेत आणि बुद्धभूमी फाउंडेशन आणि मोठंसं विहार आहे आणि तिथे कित्येक महिने ते स्टुडंट राहिले आणि तिथल्या आमच्या कल्याणमधल्या लोकांनी त्यांना मदत केलेली आहे. मग हे काय आहे तर भंतेजी जे काय बोलतायत आता, जसं सुधा मोहिले मॅडम म्हणाल्या की जे काही स्टुडंट आहेत त्यांना राहण्यासाठी जे म्हणजे निवासस्थान असेल 300 स्टुडंट्सना राहण्यासाठी, ती त्यांची मागणी आहे, ती रास्त आहे. आणि पाली भवन जे आहे ते नक्कीच कसं आहे की खूप सारे लोक आता बघा, मी ऐकते समाजात की पाली शिकून कोणाचं भलं होणार आहे किंवा काय करिअर आहे का. अरे पण आपणच जेव्हा त्यांना पालीचं महत्व समजावून सांगू, पालीसाठी म्हणजे पाली काय आहे, आता मी जसं मगाशी म्हटलं पाप आले तिथे रक्कत तिथे साप आली, की जिने पाली भाषेचं म्हणजे बुद्धांच्या वचनांचं रक्षण केलंय अशी ती पाली भाषा तिने जतन केलंय आजपर्यंत बुद्धांची वचनं
आणि त्याला आपण आज त्रिपिटक म्हणतो आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल, सगळ्यांपर्यंत धम्म पोहोचेल आणि सगळ्यांना जगण्याची कला येईल, तर याच्यात काही बिघडणार आहे का? बरोबर ना? तर त्यासाठी खरोखरच सगळ्यांनी बनते विमंसांना साथ सोबत केली पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि त्याच्यावर आपण सुद्धा म्हणजे ठाम असायला पाहिजे आणि हे सगळं मिळवल्याशिवाय गप्प बसता कामा नये. कारण आपण जर का आपल्याला बौद्ध म्हणतो आणि आपण शांततेचा मार्ग अवलंबन करतो ना, तर जिथपर्यंत एक शक्यता असते सहन करण्याची तोपर्यंतच. आणि बौद्ध राष्ट्रातनं जेव्हा सैन्य कमी पडतं ना, लढाई होते तेव्हा स्वतः भिक्खू लोक शस्त्र घेतात हातात. तर म्हणून मी मगाशी म्हटलं की शिर सलामत तो पगडी पचास. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी न्यायाच्या आहेत, ज्या खरोखर आपल्या हक्काच्या आहेत, त्या आपल्याला मिळवायला काहीही करता आलं पाहिजे. बरोबर ना? तर त्या पद्धतीनेच आज प्रशासनाने एवढं सगळं हा प्रकार ताणलेला आहे आणि म्हणजे त्यांना खरं तर कळायला पाहिजे होतं की बौद्ध माणूस जेव्हा जोपर्यंत शांत राहता येतं तोपर्यंत शांत राहतो, पण तो काय करू शकतो हे आज सगळ्या जगाने बघितलेलं आहे भीमा कोरेगावच्या म्हणजे प्रकारावरून. तर त्यांनी तेच समजून राहावं की आम्ही म्हणजे फक्त शस्त्रानेच नव्हे, बाबासाहेब बुद्धांनी तर म्हणजे हाती शस्त्र न घेता बरं ना, एका रक्ताचा थेंब न सांडता म्हणजे एवढी मोठी क्रांती केलेली आहे आणि आम्ही त्यांची लेकरं आहोत. आम्ही तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळत नाहीत आम्ही त्या पद्धतीने जातच आहोत. पण प्रशासनाने एवढा आम्हाला म्हणजे वेटीस आणू नये की आमच्याकडनं काहीतरी असं न घडावं, असं घडायला हवं. तर आम्ही सुद्धा काळजी घेत आहोत आणि अशा गोष्टी न करता शांततेतच या सगळ्या गोष्टी मिळतील अशी अपेक्षा करते आणि मी सर्वांना जय भीम म्हणून इथेच थांबते. जय भीम. मी मुंबई विद्यापीठामध्येच लॉचं शिक्षण घेत आहे आणि तिथे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं काम करतो. तर काही 4-5 प्रश्न मी आपल्या समोर प्रकर्षाने सांगू इच्छितो की ते प्रश्न तुम्ही सर्व मुंबईत राहतात म्हणून ते तुमच्या प्रत्येकासाठी गरजेचे आहे. कारण उद्या उठून पुढची प्रत्येक पिढी आपली याच मुंबई विद्यापीठात शिकणार आहे आणि आपल्याला येणाऱ्या भविष्यासाठी या विद्यापीठाचं देखील संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि आज हेच मुंबई विद्यापीठ या संघटनांचा अड्डा बनलेलं आहे आणि इथे सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची मुबलक साधनं सुद्धा नाहीत. म्हणजे बंदजींचं आंदोलन चालू आहे याचं फालतू कारण देऊन विद्यापीठात येणारी 318 नंबरची बस विद्यापीठ बंद करतं, विदाऊट एनी GR बंद करतं. ही बंद करतं त्यामुळे या बस मधून जे बहुजन विद्यार्थी दररोज सांताक्रूज पासून कुरियापासून विद्यापीठापर्यंत पोहोचतात 12 रुपयात, त्या विद्यार्थ्यांना रोजचे 50-60 रुपये खर्च करावे लागतात. ग्रामीण भागातून जेही कोणते विद्यार्थी या मुंबई विद्यापीठात शिकायला येतात त्यांच्यासाठी युवा विद्यापीठ अजिबात सुरक्षित नाही. कारण काय आहे तर मागच्या 2 वर्षापूर्वी याच मुंबई विद्यापीठात वसतिगृहांची फी जी होती ती आरक्षणाच्या आधारावर दिली जायची. म्हणजे काय तर वसतिगृहात जितक्याही सीट असतील त्यात अनुसूचित जाती जमातीचे, भटक्या विमुक्त समूहांचे, ओबीसीचे विद्यार्थी यांना फी कमी असायची, ती 6,000च्या आसपास असायची. पण याच विद्यापीठाने 12,000पर्यंत ही फी करून टाकली आणि इतक्या कमाईतून त्यांनी नवीन वसतिगृहाच्या आस्थापना केल्या नाहीत. आणि व्हाईस चान्सलर जेव्हा बोलायला गेलो यासाठी प्रश्न, तेव्हा व्हाईस चान्सलर म्हणतो की हे समाज कल्याण बरोबर आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि त्या समाज कल्याणच्या माध्यमातून आपल्या वसतिगृहामध्ये 1000 विद्यार्थ्यांचं, बहुजन विद्यार्थ्यांचं वसतिगृह स्थापन करण्याचा तेव्हा निर्णय झाला होता. मात्र अद्यापही ते झालं नाही. या विद्यापीठामध्ये कमवा आणि शिका नावाची योजना नाममात्र आहे. ज्या ग्रामीण भागातून मुलं इथे येतात ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिलेल्या कमवा आणि शिका या योजनेच्या आधारावर जगत असतात. त्यांना मासिक 3 ते 5 हजार रुपये वेतन मिळतं आणि विद्यापीठात 2 ते 3 तास त्यांना काम करावं लागतं. मात्र ती योजना सुद्धा या विद्यापीठातल्या मुठभर विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थी संघटनांच्या नावानिशी त्यांना दिली जाते आणि त्या उजव्या विद्यार्थी संघटनांना दिली जाते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली जाते. इतकी पार्शल व्यवस्था, इतकी वाईट व्यवस्था या मुंबई विद्यापीठाची जर असेल तर फक्त पाली विभाग नाही, पूर्ण मुंबई विद्यापीठाचं संवर्धन आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण याच मुंबई विद्यापीठाच्या बाजूला धारावी आहे, शेंबूर आहे, मोक्ष आहे, अण्णाभाऊ साठ्यांचा या परिसरांना वारसा आहे आणि त्या विद्रोहाच्या वारशातून या मुंबईमध्ये श्रमिक, कष्टकरी
गोरगरीब लोक आपली शासकीय संस्थांच्या साठी आपली मुलं शिकण्यासाठी पाठवतात, ते शासकीय संस्थांना निवडतात कारण त्यामध्ये आरक्षण असतं आणि आपण त्या आरक्षणाचा लाभ घेऊन कोणत्या तरी चांगल्या जागेवर जाणं हे त्याचा उद्देश असतं. मात्र त्याच मुंबई विद्यापीठासारख्या शासकीय संस्थेला ज्यावेळी खाजगीकरणाच्या डोहात डुबवलं जाणार आहे त्यावेळी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की विद्यापीठांच्या संघर्षासाठी आपली मुलं देखील आपण मुंबई विद्यापीठात आवर्जून ऍडमिशन करून दिलं पाहिजे. या मुंबई विद्यापीठामध्ये बंतेजींच्या आंदोलनाबद्दल मला एक गोष्ट, आतापर्यंत मी शेवटच्या वर्षात आलो, 5 वर्षापासून राहत होतो आणि या शेवटच्या वर्षात एक गोष्ट समजली की बंतेजींच्या निमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 महिन्यापासून आहे. आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी चळवळ, निळा झेंडा आणि आपलं राजकारण या विद्यापीठाच्या मध्यभागी कधीच नव्हतं, जे बंतेजींमुळे आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि या आंदोलनाची सकारात्मक बाजू हीच आहे, बंतेजींना सपोर्ट काय करायचा आहे तर कोणत्याही संस्थेच्या केंद्रस्थानी आपण राजकीय भूमिका असली पाहिजे आणि ती राजकीय भूमिका असण्यासाठी आपण आपलं जर कोणी तिथे आंदोलन करत असेल तर आपल्याला सहकार्य करणे आपली नैतिक जबाबदारी आहे. या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांना काम करण्यासाठी मज्जाव केला जातो. विद्यार्थी संघटनांना सांगितलं जातं की तुम्ही विद्यापीठाच्या गेटच्या बाहेर आंदोलन करा, मग आमच्याकडून प्रवेशाची फी का घेता, वेलफेअर फंड का घेता, 200-200 रुपये वर्षाला प्रत्येक विद्यापीठाकडून वेलफेअर फंड घेतात, पण विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना निदर्शन करण्यासाठी एक सुद्धा जागा दिलेली नाही. विद्यापीठातले सुरक्षा कर्मचारी विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन असताना मला म्हणत होते की तुम्हाला आझाद मैदानावर जावं लागेल, तुम्ही तिकडे आंदोलन करा, ती आंदोलनाची जागा आहे. मी म्हटलं मग कुलगुरूला मुख्यमंत्री करा, कुलगुरू मुख्यमंत्री झालं तर आम्ही इथे आंदोलन करू. नाही, प्रत्येक विद्यापीठाचा अंतर्गत विद्यापीठ ही स्वायत्त संस्था असते आणि त्या स्वायत्त संस्थेच्या अंतर्गत जितकेही प्रकरणं असतील ते जर संघर्षातून सोडवायचे असतील तर या विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आंदोलनाच्या जागा आणि मुक्त राजकारणाची मुभा दिली पाहिजे. ती या मुंबई विद्यापीठामध्ये जर नसेल तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण संघर्ष करू शकू अशी पृष्ठभूमीच तयार होणार नाही. म्हणून आपण सर्वांनी हा संघर्ष हा प्रत्येकाच्या मुलासाठीचा संघर्ष म्हणून पाहिला पाहिजे आणि आपण तितक्या ताकदीने उतरलं पाहिजे आणि आपण तितक्या ताकदीने उतरल एवढा आशावाद व्यक्त करतो. ऐकलं याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.